एक भलं मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये 3 मित्र राहत होते. एक मणिमाऊ, एक छोटा उंदीर मामा आणि एक माकड दादा. हे तिघे खूप चांगले मित्र होते. एकदा मणिमाऊ म्हणाली, काय रे, रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे. आज नवीन काहीतरी बनवूया का आपण तिघे? हो चालेल ना, आज काहीतरी नवीन बनवूया. पण काय बरे बनवायचे? उंदीर लगेच म्हणाला, खीर बनवूया का आपण, खीर? तिघेही म्हणाले, हो हो मग काय, तिघांचाही खीर बनवण्याचा बेत ठरला. माकड वाण्याच्या दुकानातून हळूच जाऊन रवा पळवून आणतो आणि आपली मणिमाऊ इकडे तिकडे पाहत लपत छपत दूध घेऊन येते. आणि उंदीर साखर घेऊन येतो. चला, तिन्ही पदार्थ जमा झाले. या तिघांनी चूल मांडून खीर बनवायला सुरुवात केली. पातेल्यात दूध, साखर आणि रवा मिक्स करून खीर बनवायला सुरुवात केली. खीर छान उकळू लागली. त्याचा सुगंध सर्वत्र पसरला. उंदीर म्हणाला, वा खीरीचा वास किती छान येते, मला तर खूप भूक लागली. वा खीर तर एवढी सुंदर बनलेली असते, पण एवढी गरम खीर खाणार कशी? मग काय करावे बरे? मग आपली मणिमाऊ म्हणते, तुम्ही काय करा, तुम्ही दोघेही नदीवर जाऊन आंघोळ करून या, मी इथे खिरीपाशी बसते. माकड दादा म्हणतो, मणिमाऊ तू पण चल ना ग आमच्या बरोबर आंघोळीला. नको, मला बरे वाटत नाही, मी इथेच बसून राहते, तुम्ही दोघे या जाऊन आंघोळ करून. मग काय, माकड दादा आणि उंदीर मामा मस्तपैकी आंघोळीला नदीवर जातात. इकडे मणिमाऊला खिरीच्या सुगंधाने चैनच पडेना. खिरीचा सुगंध इतका छान येतोय, चाखून बघू का मी थोडीशी? मग मणिमाऊ काय करते, खिरीच्या पातेल्यावरचं झाकण हळूच काढते आणि थोडीशी खीर चाखून बघते. वा काय खीर झाली, मस्त. मणिमाऊनं थोडीशी खीर चाखून तर बघितली, पण आता पुढे काय? इतकी छान खीर खाल्ल्यानंतर मणिमाऊ काय शांत बसणार आहे? अजून थोडीशी चाखून पाहू का? करत मणिमाऊ बरीचशी खीर खाते. अजून थोडीशी खाऊ का? अजून थोडीशी खीर असं म्हणत मणिमाऊ सगळी खीर फस्त करते. मग काय, मणिमाऊ घाबरली. अरे बापरे, आता काय करायचं? सगळीच खीर संपली. जाऊ दे, मी खिरीच्या पातेल्यावर झाकण ठेवून निवांत झोपते, कोणाला काही कळणारच नाही. इकडे माकड आणि उंदराची आंघोळ झालेली असते. माकड आणि उंदरालाही खूप भूक लागलेली असते. कधी एकदाची खीर खातोय असं झालेलं असतं. येताच खिरीवरचं झाकण उघडतो. अरे बापरे, पाहतो तर काय, पातेल्यात खीरच नाही. उंदीर म्हणतो, अरे ह्याच्यात तर खीरच नाहीये. माकड मणिमाऊला उठवतो. मणिमाऊ अशी उठते की जणू तिला काहीच माहिती नाही. आलात तुम्ही, चला आता आपण खीर खाऊया. गो, पण पातेल्यात खीरच नाहीये. काय, खीर नाहीये पातेल्यात? मग कोणी खाल्ली? पण तूच इथे होतीस ना खीरीपाशी, मग तुलाच माहिती असेल. नाही, मला काही माहित नाही, मी तर बरं वाटत नव्हतं म्हणून मी झोपले होते. आपला उंदीर मामा फारच हुशार. मणिमाऊच्या फुगलेल्या पोटाकडे त्याचं लक्ष गेलं. खीर खाण्याचा डाव तर मणिमाऊनेच साधलेला असेल असं त्याला वाटलं. उंदीर मामा म्हणाला, काय ग मणिमाऊ, खरं सांग, खीर तूच खाल्लीस ना? मणिमाऊ घाबरून म्हणते, नाही, मी कशाला खाऊ, मी तुम्हाला सोडून कशी खाईन? मग माकड म्हणतो, चला मग याचं खरं खोटं आपण नदीवर जाऊन करूया. माकड सोबत घागर घेऊन तिघेही नदीवर जायला निघतात. माकड सोबत आणलेली घागर पाण्यामध्ये उपडी टाकतो. माकड म्हणाला, आता प्रत्येकाने त्या घागरीवर बसायचं, जो बसताच घागर बुडेल त्यानेच खीर खाल्ली. मग पहिल्यांदा माकड टुनकीन उडी मारून घागरीवर बसतो. माकड म्हणतो, हुप 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 करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर काही बुडाली नाही. माकड टुनकीन उडी मारून नदीच्या बाहेर येतो. मग आता जातो उंदीर टुनकीन उडी मारून घागरीवर बसतो. उंदीर म्हणतो, करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर काही बुडालीच नाही. मग उंदीर टुनकीन उडी मारून बाहेर येतो. मग आली मणिमाऊची पाळी. मणिमाऊ घाबरतच होती, कारण तिला माहिती होतं की तिनंच खीर खाल्लीये. म्हणाला, काय ग मणिमाऊ, जा आता तू जाऊन बस घागरीवर. मणिमाऊ घाबरतच म्हणाली, नाही, मी कशाला जाऊ घागरीवर बसायला, मी तर खीर खाल्लीच नाहीये. मग तरीही माकड आणि उंदीर जबरदस्तीने मणिमाऊला घागरीवर बसायला सांगतात. मांजर घाबरतच म्हणते, म्याव 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 करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी.
काय मांजर खूपच घाबरायला लागली. तिचे पाय लटपट कापायला लागले. त्यामुळे घागर पण हलायला लागली आणि घागरीत पाणी भरायला लागलं. मग घागर बुडायला लागली आणि त्याच्यासोबत मांजर पण बुडायला लागली. वाचवा वाचवा माकड दादा, उंदीर मामा मला वाचव, मीच खीर खाल्ली होती, मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलले, परत मी असं नाही करणार. मग माकड दादा आणि उंदीर मामा दोघेही मणिमाऊला बाहेर काढतात. मग उंदीर आणि माकड दोघेही मणिमाऊला खूप रागवतात. मग मणिमाऊ त्यांची माफी मागते आणि पुन्हा असं कधीही न करण्याचं वचन देते. मग ते दोघेही मणिमाऊला माफ करून पुन्हा खीर बनवतात आणि आनंदाने ही खीर खातात. मग मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बालचिमू या चॅनलला आता सबस्क्राईब करा, ही गोष्ट लाईक शेअर करायलाही विसरू नका.